नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपले बेस्ट कुकिंगमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणानिमित्त घरच्या घरी बनवलेल्या श्रीखंडाने या गोड पदार्थांनी करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आपण एका कढईमध्ये चाळण ठेवलेले आहे, त्यावर एक कॉटनचा कपडा अंथरलेला आहे। आपण हे घरी बनवलेले डेअरी सारखे घट्ट दही आहे। हे घरच्या घरी बनवलेले दही मी त्या चाळणीमध्ये काढत आहे। दह्याचा एक व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे, आपण तो पाहू शकता की घरच्या घरी दही कसे बनवायचे आहे। ते पातेल्यातले दही पूर्ण मी कपड्यावर अंथरून घेतलेले आहे। त्यानंतर त्या कपड्याची एक पोटली बांधलेली आहे। पोटली अशी व्यवस्थित घट्ट गाठ करून घ्यायची आहे। खाली पाहत आहे दह्यामधलं पाणी एक्स्ट्रा निघालेले आहे। हे पाणी आपण कणिक भिजवण्यासाठी देखील वापरू शकतो। त्याच्यामध्ये भरपूर असे पौष्टिक घटक आहे, तर कणिक तिंबण्यासाठी देखील वापरायची आहे। त्या पोटलीवर आपण एक जड वस्तू म्हणून एक खलबत्ता ठेवलेला आहे। येथे आपण 4 ते 5 वेलची घेतलेले आहे। वेलची मस्तपैकी सर्व सोलून घ्यायची आहे। वेलची थोडं जास्तच घ्यायची, आपण वेलची फ्लेवरमध्ये श्रीखंड बनवणार आहोत। त्याचबरोबर एक थोडंसं जायफळ देखील घेतलेले आहे। आता 1 कप साखर टाकून आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत। त्यामुळे वेलची व साखर पूर्णपणे बारीक होईल। हे तुम्ही पाहू शकता साखर व वेलची बारीक झालेली आहे। आता आपण दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता ती पोटली उघडून की दह्याचा चक्का हा तयार झालेला आहे। तो आपण पुरण बारीक करण्याच्या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। एका स्पॅच्युल्याच्या मदतीने ते पूर्ण बारीक करून घेणार आहोत। व्यवस्थित असे पुरण चाळण्याच्या चाळणीने बारीक होत आहे, ते पहा। पूर्णपणे चाळून घेणार आहोत बारीक करून। हे चाळणीला कसे खाली चिटकलेले दिसत होते, पूर्ण चाळून झालेले आहेत। आता ते चाळणीला चिटकलेले चक्का आपण काढून घेत आहोत एका भांड्यामध्ये। तुम्ही पाहू शकता चाळणीने चाळलेला चक्का हा पूर्ण मलईदार असा झालेला आहे। त्यामध्ये आपण वेलची पूड व साखर बारीक केलेली आहे, ती यामध्ये थोडी थोडी घालूया। साखर व दह्याचा चक्का हा पूर्णपणे एका स्पॅच्युल्याच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने पूर्णपणे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हा पूर्ण व्यवस्थित असा मिक्स झाले पाहिजे। दोन्हीही एकत्र झाले पाहिजे। 5 मिनिटं सर्व एकत्र व्यवस्थित असे करून घ्यायचे आहे। साखर व दह्याचा चक्का हा मिक्स झालेला पाहिजे। आपल्याला अजून गोड हवं असल्यास आपण थोडी साखर ॲड करू शकता। मी 2 चमचे साखर पुन्हा ॲड केलेली आहे व पुन्हा व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत। 2 मिनिटं व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये जायफळ थोडेसे किसून घालणार आहोत। पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आपण। हे पहा व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। हे तयार झालेले आहे श्रीखंड। तुम्ही पाहू शकता मी सर्विंग बाउलमध्ये काढत आहे। घरच्या घरी बनवलेल्या श्रीखंडाची टेस्ट वेगळीच असते। ही माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मैत्रिणींनो।